तर आज आपण आलोय चिंबोऱ्याना रातचे, ते पण आपले खालचे जुईचे इकडे आलोय जराफार, जास्त लांब नाही आलोय. तर तुम्हाला दाखवू आपल्याला काय काय लागते ते. बसलाय किती चिंबोर लागेल पाहिजे आज आपल्याला? तरी आज गण्याच्या अनुसार गण्याचा अनुभव आहे त्याच्यावर 15-20 तरी लागली पाहिजे. गण्याला खूप अनुभव आहे, म्हणजे तो खाडीचा चिमणा आहे, दिनभर खाडी में मरता है. आता एक चिमणा आणला पेंडा आणि आता करतो आम्ही शकोटी. बादशाह आता शकोटी भेटवता बसलाय शकाला. काहीच तर आता सायराती घेतलं यांनी चालवाला बघा कशी चालवतात. गाईस तर आता साई पगोली भेटताना गाईस तर सायरात आता पगोली. गाईस तर आता चालू उचलणी करायला, बघूया काय भेटतंय का आपल्याला. पहिले उचलणीला हे बघा आलेत. डांगरा पण नाही आलाय. हा पगोलेला तरी येते का बघूया चिंबोरा आपल्याला. आलाय आलाय गाईस, राठ्या आलाय राठ्या. हा बघा कसला आलाय चिंबोरा, बघा गाईस कसला आलाय. घालवशील आलाय का? आलाय आलाय आलाय. हो गाईस हा बघा कसला आलाय. राठ्या गाईस, राठ्या आलाय राठ्या. कुर्ले गाईस. हो गाईस कुर्ली बघा. साईज बघा तुम्ही, फक्त साईज बघा. सायरत पनवती आहे आज गेला हा मस्त मस्त. सायरत किती खुश आहे. जाम खुश आहे. हो बघा कसली लागली. पहिला राऊंड आहे गाईज आपला हा. आता नंतर अजून राऊंड आहे. पहिलाच राऊंड आहे. आता 2 राऊंड बाकी आहेत. अजून पाणी पण नाही आलं तरी लागले आम्हाला 2 चिंबोरी. चला गाईस तर आता दुसरी उचलणी करायला चाललोय आपण. बघूया सायरत उचलते. बघ हापून तरी पण नाही सायरतला. जमते का बघू द्या. वाटतंय तसं आला. राठ्या गाईस कसला आला बघा. हा बघा हा बघा गाईस. राठ्या राठ्या कुर्ली कुर्ली कुर्ली. पोरा खुश आहे सगळी. आली आली गाईज भावेची पूत मोठी. गाईस पोरा काय ऐकणार नाही. सायरत उचलतय. उचल उचल. आला आला आलाय. हा कोकवणी सायरत. आता भावेश परत आलाय. भावेशचाच बरी ती चिंबोरी भेटतात. तुला काय म्हणते आज तुझी इंटरव्ह्यू घेणं भाग आहे आम्हाला. सायरा झालाय. हो आशाबाचा नातू काय नाही झालं. आशाबाच्या नातूला आमरे भंकस नका करू तुम्ही. आता सायरास परत आलाय. आलाय आलाय. हातान कुठे घेऊन हिंटस रे. तिकडे टाक दा सायराज. सायरा टाकायला चाललं कुठं टाकतोय मी जरा दरवाजा. महाकाल सायराज आलेला आहे. आता चिंबोरे आवालाच पाहिजे. 100% आवालाच पाहिजे. बोललो ना चिंबोरे आवालाच पाहिजे. नीट टाक. भावेशच्या मनान काय विचार येते त्या करतो. आता बघा कुठे पगोली टाकायला आलाय. बघूया डाय आहे. बघूया काय जमला तर जमला. डायन टाकले आपण पगोली. चिंबोरी किती लागली बघा. गाई स्टॉक भरलाय. स्टॉक बघा. 2 उचलणी लागलाय. रठ्या मला रठ्या काम 25 घालून दे त्यांना. काम 25. तर गाईज आता आपण चालू उचलणी करायला. तर आपण शेवटच्या आता उचलणी करणार आहे. डायरेक्ट उचलू आणि डायरेक्ट घरात जाऊ आणि मस्त कालवण बी करू. कालवण करू. जेवताना पण दाखवू तुम्हाला. 1 साइड कालवण बनवू. कसं कालवण करू, रेसिपी कशी होईल ते पण दाखवू आम्ही. पोरा चालतान थोडी लांब आहे, जास्त पण लांब नाही, जवळ झाली. इथून आपला हा इथं दिसतो तो आपला गावच आहे, जास्त लांब नाही. बादशाह ही वाट आहे. हा बघा चौऱ्या आलाय.
इथं काहीच नाही लागलं, कारण की हा आला की काहीच नाही लागत. 100% पोरांना फुल विश्वास आहे. आता काय ज्याची बारी आहे बघू. कुठं टाकली? आलाय काय आलाय? आलाय काय नाही आला गाईस. पोपट फुल टाकलंय, काहीच नाही लागला. आता वाटतंय पोरांचा प्लॅन फिसकाटलाय. आता यो झुलते पगोली चालू पुढच्या दिशेने. इथं टाकलंय आता लगेच. चला हाय काय पगोली? उचलते पगोली. हो काय लागते काय? पगोलीच भल तिकडे उलटी टाकल्यान. अरे पगोल तुम्ही मोजले काय? कायच नाही लागला गाईच. पगोलीच उलटी टाकलेली. आता अजून ते आपण आता 3-4 उचलले पण काय नाही लागलं. आता बघू इथं कायच नाही लागलं गाईज. पण होती गाईज पुढं पण चिंबोरीच नाही लागत. काय झालंय काय माहित. पासून लागतच नाही चिंबोरी. पगोले पण माहिती नाही काय त्यानं कुठं टाकले त्या लपडा करतात. 26 पगोले त्यानं भेटल्या किती फक्त? 26 पगोले का बघू. इथं आहे बॉटल आहे ना इथं म्हणून. हि बघ पगोले भेटली. आता इथं मला तर वाटत नसेल पण ट्राय करू आपण. असला तो पण जाईल. भेटला कडक नाहीच कुठंच नाही काय लागत. 3री 4थी 5वी 6वी पगोली असली उचलली तर काहीच नाही गाईज. मी तर असली पनवती आहे. असली पनवती पियुष शिंदे आहे. आलू भुजे शेववाला आलाय. संपली पगोलीवाला पाहू शकता तुम्ही गाईज. आता ही टाकले एके डायन. आलोय पुरं शेत यो. हा उचलते वाशा बघू. असली पनवती तुम्हाला आता दुसरी वेळ बोलतोय मी. असली पनवती आहे. ह्याच्यात मला एकही चिंबोरा भेटत नाही. दिवसभर ठेवला ना तरी एक पण चिंबोरा भेटत नाही, कारण मी असली पनवती आहे. पोरं चालतान पण काय भेटतच नाही. चला वाट धरू आता घरची. उचलते आला गाईज. खूप ह्याच्यात आलाय सायरसला. हा गाईज आला. आता दिसतंय ना वाशा आला गाईज. चिंबोरा छोटा झालाय. तो दिसते मग कसं त्याने टॉर्च म्हणून तो दिसते. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आपल्या भावाचं नवीन चॅनल आहे. चला ए पगोली घुस. ठीक आहे टाक गाईज. सगळ्यात लोड देते कसं काय जमल काय घुसवायचं. छोटूला घुस इसमें. ब्लॉक पण काढायला लागते, टॉर्च पण ह्यानं मारायला लागते. या चिंबोऱ्यांची पिशवी बी धरायला लागते. मग गाईस मी 5 पगोले उचलल्या. 5 म्हणजे एक पण नाही आला. सारे 2 उचलले पण त्याला आला. मी पनवत्या गाईस पनवत्या. काय लागते काय आला बघ. आला काय नाही आला बघ बोलते. झोल झालाय गाईस पगोलीला बघा आम्हाला काय भेटलाय. फंटू झालाय गाईज. गाई जी पगोली म्हणजे पगोली आहे ना, ही चिंबोऱ्यांची नाही फंटूंची पगोली आहे. पगोली आहे. फंटूस जामखुश चार झाले पगोले तुमच्या. काही 4 पगोल्या गेल्या. काय वाश्य तिकडे उडाकले काय? पगोलींची जागा सोडून दुसरीकडे ते पगोल्या टाकल्या काय नाही लागत. पगोल्यांचा काही झोल झालाय. 22 पगोल्यात जाम कमी पगोल्या भेटल्या. एवढेच पगोले आहेत आणि 2 पगोले आहेत वाटतं आतमध्ये आहेत पण कमीच आहेत पगोले असं वाटतात. याजवळ एकच आहे. वादविवाद इथं वाढत चालले गाईज. आपल्याला आता 3रे उचललेला फक्त एकच चिंबोरा लागलाय आणि एक फंटूस लागला. काढलंय पनवत्यांनी. गाईज पनवत्यांनी फंटूस काढलाय. सायराचा काय रोल नाही. ह्यानी उचलले असेल 7-8 पगोले त्याच्यात एक चिंबोरा काढलाय. मी गेलो असतो ना स्वतः 8 पगोलेत ना 0 चिंबोरी नसती लागली. 5 तर लागली असती. काय सांगू स्किल. अरे इकडे दाखवतो घे वाशा घे. याला पण टॉर्च लागतं. गुंडर आपण आस लावले. हे आसाचं नाव ह्याला काय लावलंय आपण? मुलेंड लावलाय. मुलेंड. एक पगोलीचा झोल झालता तो केलता गणेश कडून. मी नव्हता केला. पाटी आहे वरेटकर बोलतात त्याला. कुठे गेला वरेटकर? हा बघा काही शिता पण तोच तो मिनीच काढला पनवत्याने. झोल झाला तर भेटली पगोली. त्याला वरेटकर. गणेश कडू शॉटर आहे खाडीतला. 7 वेळेला पगोल्या मोजले आणि 7 वेळेला किती 7 वेळेला तरी पण कमी. तरी पण सांगते 24 आहेत 25 आहेत एकदा सांगते 26 आहेत. काय बघ हे भाडं तुझं चाललंय. हे शिकवतात काय रे? हे शिकवलं का तुला कासूच्या शाळेत? आणि पगोली गेलाय ते आता शोधाला लाय. मी न पृथ्वी आलाय शोधाला. बघूया भेटतं काय. भेटली तर आपली नाही तर विषय सोडून द्यावाचा. बघा शोधता होता. चला काय तर आता आपण चाललो घरी. बँगलोर मध्ये गेला. रेसिपी करू तेव्हा तुम्हाला डायरेक्ट दाखवू. डायरेक्ट घरी भेटतो. चला
काय बोलतोस बघा जावाचा घरी का रावाचा लास्ट फेरी होती आणि आम्हाला किती एकच चिंबोर आहे ना लास्टच्या फेरीला एक चिंबोर आणि एक फंटू झाला. आता प्लॅनिंग झाली आमची उद्याची ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये समजा काय प्लॅनिंग आहे ती हा बघा गाण्याने उचलला बॉस तारा घरची रस्ता काय गाडी फिरव चला काही जाता आम्ही चालताव पगोल्या नेले ते दोघही गाडीवर दिल्या आणि आम्ही आता चालत चाललोय आम्ही चौघच नाही आम्ही आलो नसतो आदले 9 वाजून 8 मिनिटं कारण आता भूक लागली जेवलोय ना आता रेसिपी करायची आता चिंबोरी ती नाही भेटली ते आम्ही आता त्यांची रेसिपी करू तुम्हाला दाखवू पुढे ब्लॉग मध्ये रेसिपी बघाव कशी करता गणेश कडू करणार 100%. तर पोरं बसली असा सोडाला ही बघा जॉब चालू आहे वर्किंग प्रोग्रेस आहे म्हणलं पाहिजे असली कामाला माणसात हाई उसाटच होईल 1 2 3 तू कॉलेजला आणि हा इथं धुवाचा आहे विषय खोल आहे आता आपण ह्यानं धुवू बिऊ आणि बनवून टाकू एकदाच विषय खोल चला काहीच 600 ग्रॅम होते तर आता रेसिपी चालू होणार आहे बघू शकता भरलेले तो चिंबोरी सायराज आजची पार्टीला काम 25 दाखव भाव्या मोड साई मोड शिव्या नको देऊ रे सॉरी भाजी जरा मध्ये मध्ये शिव्या येतात आपली सवय आहे. 500 ही बघा कुर्ली आहे कुर्ली ही मोड फुल भरली आहे काढायला लागते ही बघा भरलेले असेल का सायराज फुल भरलेली आहे आपली ते जुई गाव तिथं फुल भरलेला बघूया आता काहीच बघू शकता भरलेली सायराज आता तोडतोय ते बंद कर त्याचा बस कर थांब तोडू दे त्याला काय तोडतोय सरळ घे ना एकदा. सावकाश तोड रे बघू शकता काय भरलेली आहे फुल गॅरंटी काम 25. इकडे दाखव फुल गॅरंटी आपण देत आहोत मालाची काय पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा गणेश करू. ठेव ना सायराज त्याला मग ते नग्या तोडून काढून ठेवतो ना. ना टाक तू टाक एडिट फाईल करणार आहे, फाईल करणार. टाक तू टाक तो पेंचो आईज आपल्याला एवढी चिंबूर लागली ही त्यांची काय येत रे ना बोलतात शिंगड आणि ह्या कलाकार आणि हा नाकाई काय जाता ना तुडू आपण म्हणजे दाखवतो तुम्हाला थोडाला माणूस बघा कसला टाईट घेतला आहे बघा 100% काय जी पिवली असेल खडा नसेल लाल पाहिजे काय बघू आता काय होतंय सायरसने घेतलं म्हणजे पिवली असेल 100% फोडतोय आईच्या गावात पाणीला जोरान मार रे बाबा चिंबोर आहे तो पिवलीच आहे गाईस काय फायदा आहे रस मला आई रस आपली चिंबोरी आता कापून झालेली आहेत आणि आता हा फंटूस सोलतोय एक फंटूस लागलेलं पगवलेन हे शिंगर आहेत बनवू आपण लवकरच तो तुम्हाला दाखवू काहीच बघा कसले भरलेले आहेत कसले चांबोस आहेत आहे फुल टाईट लागते गाईस खूप हरवलाय म्हणून ह्याला हाणला उसना थांब तू तार हे करू दे वाट लावतील मला वाटते ही चिंबोऱ्यांची काय रे उघड्या आपली चिंबोरी बघा बाई काय स्टॉक आहे हा फंटूस बघा हो 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 तुम्ही बनवतो दोघांपैकी एकाला पण बनवतात नाही आमचा खूप हरवलाय टेबल तो काही काय झालो आता बाहेर तिथे किचन मध्ये रास गरमावतो आणि डोलं पण झोपणार नाही बघा झोपलाय बघा कसा काय आपण हा बायकांशी बोलतो डायरेक्ट पोरी नाही डायरेक्ट बायकाला पटतात डेव्हलपचं काम करते सगळीच खादीचा बघतोय हो पॅकेट फसवला फुकटच बघायचा विकतचा घेवायचा नाही फुकटचाच बघायचा स्वतःचा पाहिजे ठेवायचा बायका ज्यांच्या घरचा घराचा बायका पण नाही ना पोरं पण नाही इथे बघा काहीच कसला कांदा पहिला 500 मारा कांदा पण काही सिंगल आहे कुठली कोरवी बघा पटकन गुखा कांदा तांबाट मिरची आणि कुक आहे फक्त पृथ्वी शॉ गुखा शॉप रिटायरमेंट घेतो भाई तुमचं आता सगळं भाषणचे आता नाही बनवायची आता रसम चालू केले घेतला यो बारीक भात स्वतः बरणी खपली गाईज वन साइड
लावला झुंबर काय जातं चिंबोरी धुवून घेऊ आपण. आणि हा इकडं आता बनवलंय आपण ग्रेव्ही बनवलंय दोघाही या आता चिकन गावले तुम्ही चिकन कसा बनवून घेतो बघा तुम्हाला. बघू काय आता ही धुवाची बारी माझ्या आहे. चिंबोरी टाकायला घेतली आता धुतली भाष्यावर तर टाकते चिंबोरी बघा. किती मिनिटं लागतील राहिला शिजायला. 15 मिनिटं. आणि ते तू हा मग त्याच्यात पाणी टाकून काही उकल देऊ याला फुल टाईट. मस्त रबरबीत जाऊ कुक बघा भाई. कुक म्हणजे टॉपच कुक लागतं त्याला. 1 2 3 आमचे जीव वाईज काय इथं होत नाही. सगळे आलशी बोर आहे. भांडे आता हा घसेल जेवण मी. भांडे हा घसेल जेवण मी. 1 साइड आता. आणि हा लादीला पोछा मारेल 1 साइड. पाणी टाक 1 साइड पाणी टाक. भांडी बिंडी कशाला काही मलाच लागणार आहे. चिंबोऱ्यांचा कलर बघा गाईज. फक्त कलर बघा. हो शिजल्यावर काय वाटेल तुम्हाला. हा चला सुगंध. अरे मोठा घे ग्लास. आता डायरेक्ट काही शिजल्यावर दाखवू डायरेक्ट जेवायलाच घेऊ. चला आता चिंबोऱ्यांचा कालवण बघा तुम्ही. कडकडीत झालेला आहे. थोडा उकल आलाय. भात शिजवलेला आहे. भात शिजवलेला आहे गाईस बघा. कुकर मध्ये एकदम गरमागरम. लेन्स वर लागला गाईस. धुवायला लागला आता बघा गाईस. हा आमचा कुक आलो मेन घेतला कांदा. हा आहे मिनी ठेवलेला भात. यो आहे चिंबोरी. टाईट लागते काय माहिती बनवलंय. चांगली लागतात का नाही. चिंबोरी शिजून झालेली आहे बघा. कसला टाईट वाटतंय. आणि हा भात आहे काही चिंबोरी बरोबर होतात थोडं. आणि काही हे शिजाच्या अगोदर आम्ही इकडे शिकलो वकवलंय. पोरा जाम भुकेली आणि बघा गाईस काय वाटतोय. भुकेलीलाच सांगायचं आपण. बघा काही पण लावला वांटार चालला तर. ही जिरा राईस बघू शकताय बघा. आणि आता हा आपला आहे चिंबोऱ्यांचा कालवण 1 साइड. जेवू आता गाईस. घेतला जेवायला बघा. सगळी जण बसते. आता वाजले किती दाखव रे. वाजले 11:10 गाईस. हे बघा 11 वाजून 10 मिनिटं झाली ना. सगळे जेवायला बसते. भावेश कसा झाला जेवण. कडक बाई केला कोणी. 1 साइड. थोडा हल्ली आहे. तू आणि जन्म बसला त्याला बोलू आम्ही काय. झाला जेवू बिवून सगळ्यांचा. हे बघा 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 कसा खातोय भावेश. खाऊया. बघा काय हा डुका आता मी चावणार. खा चाव चाव. गाईस यांनी किचन कसा कॉन्ट्रॅक्ट गॅस शिंदेला दिलाय. साफसफाई कर्मचारी. आणि इकडे भांडी कशी संघटना. लग्न झालं की याला बायकोला भांडी घासायला नको. कामावरच्या आल्यावर हा पोरं घसेल. चला गाईस इथे आपला ब्लॉग एंड करू.